नमस्कार दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. आज आपण हे भारताचं सौंदर्य जे आहे ते आपण पुरंदर तालुक्यामधील पांडेश्वर नावाच्या देवस्थानामध्ये आलेलो आहोत. हे पांडेश्वर देवस्थान पुरंदर तालुक्यामध्ये मोरगाव पासून 12 किलोमीटर किंवा जेजुरी पासून 12 किलोमीटर असलेल्या ठिकाणी आहे. अतिशय प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं दर्शन आज आपल्याला घ्यायचं आहे. या मंदिरामध्ये आपल्याला खूप विशेषता बघायला मिळणार आहेत. इथे आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं असं कुंती मातेचं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे. पांडवांपैकी 4 पांडवांची मंदिरं इथे आहेत, ती आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि इथे एक विशेष असा दीपस्तंभ आहे किंवा एक निरीक्षण स्तंभ आहे, जो आपल्याला बाकी कुठे बघायला मिळत नाही. असा एक निरीक्षण स्तंभ सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आणि इथे माझ्या मागे जे 2 दिसत आहेत ते शिवाचे गण सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. असं बरंच काही या मंदिरामध्ये बघण्यासारखं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. आता मी तुम्हाला आम्ही जेजुरी मोरगाव रस्त्यावरनं जिथून आतमध्ये वळालो तिथपासून दाखवतो की पुढे रस्ता कसा आहे. आपण महामार्गावरती असताना मावडी नावाचं गाव लागतं आपल्याला. त्या मावडी नावाच्या गावापाशी बोर्ड दिसतो. या बोर्डापासून आतमध्ये आल्यानंतर या पांडेश्वर नावाच्या गावाची कमान दिसते, जी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. आणि त्या कमानीतून थोडंसं पुढे आल्यावरती उजव्या हाताला आपल्याला या मंदिराकडे यायला रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण पुढे आलो की आपण थेट मंदिराच्या कमानीपाशी येऊन पोहोचतो, जी कमान आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आता आपल्याला ह्या कमानीतूनच आतमध्ये जाऊन आपण मंदिर बघायला सुरुवात करूयात. चला तर दर्शक हो, आता आपण जी कमान बघितली आहे त्या कमानीतून आतमध्ये आता आपण जात आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच महादेवाचं एक सुंदर तैलचित्र काढलेलं आहे. या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या पायऱ्या आहेत. समोर या ठिकाणी मुख्य पांडेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला जी दिसत आहेत ती पांडवांची मंदिर आहेत. ही आपण मुख्य मंदिरातून बाहेर येताना बघूयात. या बाजूला डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर डाव्या बाजूला आपल्याला जुना वटवृक्ष बघायला मिळतो. हा वटवृक्ष खूप जुना आहे आणि खूप प्रसिद्ध असलेला वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचं दर्शन सुद्धा इथे आलेले भाविक घेतात. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण मंदिराच्या मागच्या बाजूला पोहोचतो. जे मागची बाजू आता आपल्याला दिसत आहे या मागच्या बाजूला आपण पोहोचतो. आता आपण ह्या बाजूनी मंदिराचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापाशी जाऊयात. त्याच्या समोर जो दिसतोय तो नंदी मंडप आहे, तो पण आपण बघूयात. आता आपण बघू शकता त्या नंदी मंडपामध्ये जाण्याच्या अगोदर इथे ह्या ठिकाणी बघा, ह्या बाजूला आपल्याला संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं दिसतंय. आणि जर माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघितलं, जिथे मुख्य मंदिराचं गर्भगृह आहे तो भाग सगळा चुन्यामध्ये बांधकाम केलेला आपल्याला दिसतो. हे ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की या मंदिराचा इतिहास जो आहे तो जवळपास 10व्या शतकामध्ये किंवा 11व्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम निर्मिती झाली होती. तर आणि 18व्या शतकामध्ये मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये याचा जीर्णोद्धार झालेला होता. आता आपण जे स्क्रीनवर बघतो आहोत ते चुन्याचं मंदिर आहे, जे 18व्या शतकामध्ये जीर्णोद्धार झाला त्यावेळेला बांधला असेल. आणि मुख्य मंदिराचा जो सभा मंडप आहे तो आपल्याला जुना दिसतो, जो दगडामध्ये बांधलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण बांधकाम, ही देवडी आपल्याला जी दिसते किंवा देवकोष्टक जे आपल्याला दिसतंय, हे संपूर्ण बांधकाम प्राचीन आहे, कारण हे दगडात बांधलेलं आहे. आता हा नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाण्यापूर्वी आपण नंदी मंडप बघून घेऊया. नंदी मंडपाच्या शेजारी एक विरगळ दिसतंय, जे पुढे जाऊन मी जवळ जाऊन तुम्हाला नंतर दाखवीन. तत्पूर्वी आपण नंदी मंडपाला असलेले कळस बघू शकता. या ठिकाणी नंदी मंडपाच्या 4ही कोपऱ्यामध्ये 4 कळस केलेले आपल्याला इथे दिसतात. आता मी तुम्हाला ते विरगळ जवळ जाऊन दाखवतो. आता तुम्ही इथे विरगळ बघा, वरती महादेवाची पूजा करताना दृश्य दाखवलेलं आहे आणि खाली त्या वीराचा परिवार दाखवलेला आहे. अशी विरगळ आपण आतापर्यंत अनेक मंदिरांमध्ये बघितलेली आहेतच आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या विरगळांची माहिती सुद्धा सांगितलेली आहे. नंदी मंडपाच्या मागच्या बाजूलाच म्हणजे मंदिराच्या अगदी समोर ही कराहा नदी वाहते. या कराहा नदीच्या काठावरती परिसरामध्ये, सासवडच्या परिसरामध्ये, पुरंदर तालुक्यामध्ये अनेक मंदिरं आहेत, ज्यातली काही मंदिरं आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ स्वरूपात आलेली आहेत. जर तुम्ही ती बघितलेली नसतील तर आपल्या चॅनलच्या महादेव मंदिर नावाच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सासवड परिसरातील 4-5 मंदिरं महादेवाची आपल्याला बघायला मिळतील. त्यातलंच हे एक पांडेश्वराचं मंदिर आहे. सुरुवातीला मी जे सांगितलं होतं, इथे एक निरीक्षण स्तंभ आपल्याला बघायला मिळतो, जो आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे. हा इथला निरीक्षण स्तंभ आहे. इथून खालपासून वरपर्यंत जर बघितलं तर इतक्या उंचीचा, जवळपास 3 मजल्याच्या उंचीचा हा निरीक्षण स्तंभ आहे. या निरीक्षण स्तंभामध्ये वरती जाता येतं, त्याच्यासाठी इथून वाट केलेली आहे. या वाटेतून, या जिन्यातून आतमध्ये आपल्याला या स्तंभामध्ये वरपर्यंत जाता येतं. आता आपण आतली वाट बघूयात.
निरीक्षण स्तंभामध्ये वरती जाण्यासाठी या प्रकारचा छोटासा जिना आहे आणि वरती हाताने धरण्यासाठी खोबणी बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणाहून आपल्याला या जिन्यानी वरपर्यंत पोहोचता येतं। आता हा निरीक्षण स्तंभ मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखवतो आहे। या निरीक्षण स्तंभाकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की हे मराठा साम्राज्यात बनवलेलं बांधकाम आहे, कारण चुन्यामध्ये आणि विटेमध्ये याचं बांधकाम केलेलं आहे। इथे आपल्याला विटा स्पष्टपणे दिसत आहेत आणि वरच्या बाजूला चारही बाजूनी या निरीक्षण स्तंभाच्या काही शिल्प बनवलेली आहेत। या स्तंभावर सुद्धा आपल्याला शिल्प काम बघायला मिळतं। मंदिरामध्ये ज्या वेळेला उत्सव असतो त्यावेळेला ही कावड वापरली जाते। ही कावड इथे आपल्याला नंदी मंडपाच्या शेजारी ठेवलेली दिसते। आता आपण नंदी मंडपामध्ये समोरच्या बाजूनी प्रवेश करूया। या ठिकाणाहून आपल्याला नंदी मंडपामध्ये प्रवेश करायचा आहे। मुख्य मंदिराच्या बरोबर समोर असलेला नंदी मंडप आता आपण बघत आहोत। नंदी मंडपामध्ये जाऊन आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात आणि निरीक्षण सुद्धा करूयात। आजपर्यंत महादेवाच्या अनेक मंदिरांमध्ये आपण असे नंदी बघितलेले आहेत। अखंड पाषाणामध्ये निर्मिती केलेली असते या नंदी महाराजांची आणि या नंदी महाराजांवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं असतं। इथे तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूनी किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। वरती मण्यांची माळ या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते। त्याची शिंग, कान, डोळे, नाक अतिशय सुंदर कोरीव काम या नंदी महाराजांवरती समोरच्या बाजूनी आहे। साईडच्या बाजूनी जर आपण बघितलं बाजूनी तर इथे घुंगरांच्या माळा त्याच्या गळ्यामध्ये घातलेल्या दिसतात। इथे घंटांची झूल त्याला पांघरलेली आहे। वरती त्याचं वशिंड दिसतं आहे आणि विशेषतः बऱ्याचशा नंदींमध्ये आपल्याला ज्या दिसतात त्या विशेषतः इथे सुद्धा आपल्याला दिसते। नंदीची जी झूल आहे त्या झुलीला बांधलेल्या गाठी इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतात। या नंदीच्या झुलेला बांधलेल्या गाठी आहेत। म्हणजे आपले पूर्वज किती कल्पक होते त्याची कल्पना आपल्याला इथून येते। या बाजूला जर तुम्ही बघितलं तर नंदीचा पलीकडचा डावा पाय जो आहे, मागचा पाय, तो मुडपलेला आहे आणि त्याचं खूर आपल्याला या ठिकाणी दिसतंय। हे उजव्या बाजूचे दोन पाय आपल्याला दिसतात। या ठिकाणी आपल्याला नंदीच्या पायातील वाळे दिसत आहेत। ह्या पायामधला वाळा, त्याच्या शेजारी असलेली त्याची शेपूट आणि ह्या पायामध्ये असलेला वाळा, म्हणजे नंदी महाराजांच्या पायातले वाळे सुद्धा किती सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत। त्याचा जो खूर आहे त्या खुराला मधली रेष सुद्धा जी आहे ना ती सुद्धा अतिशय सुंदर इथे आपल्याला केलेली दिसते। आता हे नंदी महाराज मागच्या बाजूने असे दिसतात। नंदी महाराजांच्या बरोबर समोर मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे। या नंदी मंडपाला सुद्धा काही आतमध्ये कोनाडे केलेले आहेत। सध्या कोनाड्यांमध्ये आतमध्ये काही नाहीये आणि वरती साधं छत आहे या नंदी मंडपाला। आता आपण या समोरच्या मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिराच्या सभा मंडपामध्ये प्रवेश करणार आहोत। या आता मी तुम्हाला मुख्य मंदिराची समोरची बाजू संपूर्ण दाखवत आहे। ही मंदिराचा समोरच्या बाजूचा डावा कोपरा आहे। या ठिकाणी मध्ये आपल्याला वातायन केलेली दिसतात। आपण खिद्रापूरच्या मंदिरामध्ये आपण वातायन बघितलेली, त्यानंतर अनेक मंदिरामध्ये आतमध्ये हवा आणि प्रकाश येण्या जाण्यासाठी अशा प्रकारची वातायन दगडामध्ये केलेली आपल्याला दिसतात। तशीच इथेही आहेत। मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ना, ते प्रवेशद्वार अतिशय सुंदर प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती दोन बाजूला शिवाचे गण केलेले आहेत। बरेच लोक याला जय विजय म्हणतात, पण मी आता तुम्हाला स्क्रीनवरती शिवाचे जे गण असतात त्यांची नावं दाखवतो। त्या गणांच्या जोडींपैकी कुठले तरी दोन हे गण असावेत, जय विजय हे नसावेत असं मला वैयक्तिकरित्या वाटतं। तुम्हाला काय वाटतं, वेगळं तुमचं काही मत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता। पण इथे सुंदर दोन मूर्ती केलेल्या आहेत, शिल्प केलेले आहेत। आता ही शिल्प, एक शिल्प मी त्यातलं जवळनं पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो। हे डाव्या बाजूचं शिल्प तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर नक्षीकाम या शिल्पावरती, जसं आपण खिद्रापूरच्या मंदिरामध्ये बघितलं होतं, नारायणपूरच्या मंदिरामध्ये जशी शिल्प बघितली होती तशीच शिल्प आपल्याला या ठिकाणी मिळतात। यांना आपण द्वारपाल सुद्धा म्हणू शकतो। याची जर मुकुट तुम्ही बघितला तर कर्नाटकी मंदिरांमध्ये किंवा कर्नाटकी पद्धतीचा मुकुट या द्वारपालांना केलेला आहे। त्याच्यावरती छत्र केलेलं आहे। हे छत्र सुद्धा दगडामध्ये बनवलेलं छत्र आहे। हे द्वारपाल जो आहे हा संपूर्ण एका दगडामध्ये बनवलेला द्वारपाल आहे, पण ते जे वरचं छत्र आहे ते छत्र वेगळ्या दगडामध्ये बनवलेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या द्वारपालांवरती आपल्याला छत्र बनवलेली दिसतात। आतापर्यंत आपण जेवढी मंदिरं बघितली त्यातल्या कुठल्याही मंदिरामध्ये अशा द्वारपालाच्या वरती असलेलं छत्र आपण बघितलेलं नव्हतं। आपण पहिल्यांदा आज हे छत्र अशा प्रकारचं बघत आहोत। आता आपण द्वारपालाला थोडासा क्लोजअपनी बघूयात। त्याची कर्णकुंडल बघा तुम्ही, किंवा त्याचे डोळे, चेहरा अतिशय सुंदर आहे। मागे त्याच्या जर तुम्ही ह्या बाजूनी जर गोल बघितलं तर त्याला मागं सुंदर चक्र केलेलं आहे। प्रकाशाचं चक्र जसं असतं तसं चक्र त्याला मागे केलेलं आहे। कानात सुंदर कुंडल घातलेली आहेत।
गळ्यातल्या सुंदर माला तुम्ही बघू शकता, अतिशय बारीक म्हणजे गव्हाच्या दाण्याच्या आकाराचं सुंदर नक्षीकाम किंवा माळा त्याच्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. मी तुम्हाला अजून थोडासा क्लोजअप दाखवतो. इतक्या सुंदर नक्षीकाम या मूर्तीवरती केलेलं आहे. खाली जर तुम्ही बघितलं तर कंबरपट्टा आहे. कंबरपट्ट्याच्या खाली सुद्धा विविध प्रकारचे दागिने, कमरेला अडकवायचे दागिने इथे घातलेले दिसतात आपल्याला. त्याच्यावरती सुद्धा सुंदर छोट्या आकाराचं नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला दिसतं. आणि जे अन्य मंदिरांमध्ये आपण बघितलेलं ते आपल्या महाराष्ट्राचं, भारताचं, हिंदू धर्माचं दुर्दैव सुद्धा इथे आपल्याला दिसतं. अनेक मुघलांनी, आतताईंनी, अत्याचारी लोक आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी इतकी सुंदर मंदिर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली, त्याची तोडफोड केलेली, जशी आपण अन्य मंदिरांमध्ये बघितली होती तशीच तोडफोड केलेली इथे सुद्धा आपल्याला दिसते. आता याच्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला नंदी महाराज एक छोटेसे बनवलेले दिसत आहेत. आता आपण उजव्या बाजूचा द्वारपाल बघूयात. उजव्या बाजूचा द्वारपाल जर आपण बघितलात तर इथे मधला भाग, पायाचा भाग इथला मधला तोडलेला आहे, पण पायाचं पाऊल अजून तसंच जागेवरती शिल्लक आहे. जसा त्या बाजूला एक नंदी बघितला होता तसाच नंदी या ठिकाणी सुद्धा आहे, पण त्याचं मुख तोडलेलं आहे. मुघलांनी हे सगळं तोडफोड केलेली आहे. आणि आता आपण त्याच्या पायातले वाळे बघा. या वाळ्यावरती किती सुंदर छोट्या आकाराचं नक्षीकाम केलेलं आहे आणि हे सुद्धा एक दागिना पायामध्ये घातलेला आपल्याला सुंदर पद्धतीने दिसतो. त्याच्या बाजूनी वरती जर आपण बघितलं तर मगाशी बघितले तसेच कमरेवरचे दागिने इथे दिसतात. इथे सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. त्याची बेंबी, ढेरी, त्याच्यावरती असलेले दागिने, छोट्या आकाराचे असलेले गळ्यातल्या माळा, कवच कुंडल किंवा कर्णकुंडल, त्याच्या मागे असलेलं चक्र, त्याचा कर्नाटकी पद्धतीचा मुकुट आणि वरती असलेलं छत्र, ही दोन सुंदर शिल्प आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच बघायला मिळतात. आता आपण हे दोन्ही द्वारपाल अतिशय बघण्यासारखे होते, ते विस्तृतपणे बघितलेले आहेत. या मंदिराचा उंबरठा आता बघूयात आपण. प्रत्येक शिवमंदिरामध्ये प्रवेशद्वारावरती असलेलं कीर्तिमुख आपण बघितलेलं होतं. अनेक मंदिर आतापर्यंत आपल्या वाहिनीवरती आपण बघितली आणि तिथे कीर्तिमुख उंबरठ्यावरती असायचं. इथे मात्र कीर्तिमुख केलेलं नाही, त्याच्याऐवजी या उंबरठ्यावरती काहीतरी कोरलेलं आहे. मोडी लिपीमध्ये कोरीव काम करून काहीतरी लिहिलेलं आहे. दुर्दैवाने आम्हाला मोडी लिपी वाचता येत नाही, त्यामुळे इथे काय लिहिलंय ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. तुमच्यापैकी जर कोणी मोडी लिपी जाणणारा असेल तर यावरती काय लिहिलंय हे कॉमेंटमध्ये कृपया लिहा. त्याच्या बाजूलाच जर दोन्ही बाजूला बघितलं तर सुंदर कमळं केलेली आहेत आणि उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला या प्रकारची सुंदर फुलं संपूर्णपणे केलेली आहेत. ही जरा थोडी छोट्या आकाराची फुलं आहेत आणि त्याच्या बाजूला जर इकडे बघितलं तर मंदिराच्या त्या कोपऱ्यापर्यंत अशी फुलं या बाजूनी केलेली आहेत आणि याचीच रिप्लिका सेम टू सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा केलेली आहे. ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. या दोन्ही बाजूला फुलांची सुंदर नक्षीकाम केलेली आपल्याला इथे दिसतात. मंदिराच्या डाव्या कोपऱ्यातील देवकोष्टकामध्ये आपल्याला सरस्वती मातेचं दर्शन घेता येतं. या देवकोष्टकावरती सुद्धा दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. वरती दोन छोटे छोटे कळस समोरच्या बाजूला केलेले आहेत आणि वरती सुद्धा कळसासारखा काहीसा आकार पाषाणामध्ये कोरलेला आपल्याला इथे दिसतो. इथे सरस्वती मातेचं दर्शन आपल्याला इथे होतं. अर्थात मुघलांनी या सरस्वती मातेच्या मूर्तीचं भंजन केलेलं आहे. तुम्ही इथे खाली बघू शकता, इथे मोर आहे, तिचा आसन मोर ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि वरच्या बाजूचा भाग बराचसा तोडलेला आहे, पण बऱ्यापैकी अवस्थेत ही सरस्वती मातेची मूर्ती आजही शिल्लक आहे. मंदिराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेलं हे देवकोष्टक सध्या रिकामं आहे. पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे सुद्धा कुठल्या तरी देवतेची मूर्ती असावी. जसं डाव्या बाजूचं देवकोष्टक होतं तसंच उजव्या बाजूचं देवकोष्टक आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो. ही मंदिराची केलेली वातायनं आहेत. मंदिरामध्ये आतमध्ये हवा आणि प्रकाश जाण्या येण्यासाठी दगडामध्ये कोरलेली वातायनं मंदिराच्या समोरच्या बाजूला संपूर्ण आपल्याला बघायला मिळतात. बाजूच्या बाजूनी सुद्धा काही वातायनं आहेत. इथे मधल्या भागामध्ये जर आपण बघितलं तर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या कळसाचा आकार या ठिकाणी केलेला दिसतो आणि अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. व्हिडिओची लांबी जास्त वाढू नये म्हणून मी तुम्हाला खोलात जाऊन याचं सगळं विस्तृत वर्णन सांगू शकत नाही, पण तुम्हाला काही झलक मी त्याची किंवा हायलाइट्स मी तुम्हाला दाखवतो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती नागदेवतेचं चित्र किंवा शिल्प कोरलेलं आहे. म्हणजे मंदिराचा भार जो आहे, मंदिराचा छताचा भार जो आहे तो आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे असं दाखवण्यासाठी नागदेवतांची शिल्प आपण अनेक मंदिरांमध्ये बघितली, तशीच या ठिकाणी सुद्धा आहेत. हा त्याच्या बाजूचा दुसरा खांब आहे, बाहेरनं केलेला खांब, त्याच्यावरती सुद्धा शिखरासारखं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता ह्या खांबावरचं मंदिराचं शिखर
आणि ह्या खांबावरचं मंदिराचं शिखर जर बघितलं त्याच्या बांधणीमध्ये किंवा ठेवणीमध्ये फरक आहे. त्या काळातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मंदिरांची काही प्रतिकृती या ठिकाणी, शिखरांच्या प्रतिकृती या ठिकाणी खांबावरती केलेल्या आपल्याला दिसतात. सासवड भागातील प्रत्येक मंदिरामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला जी दिसत आहे ती झुमरांची मालिका आहे. दगडी झुमरांची मालिका मंदिराच्या सगळ्या बाजूनी आपल्याला केलेली दिसते. प्रत्येक ठिकाणी त्याचा आकार वेगळा असेल, पण प्रत्येक सासवड भागातल्या प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला अशा प्रकारची झुमरं बघायला मिळालेली होती. आणि काही बाहेरच्या मंदिरांमध्ये, धाराशिव जिल्ह्यामधल्या मंदिरांमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला अशी दगडी झुमरं सगळ्या बाजूनी केलेली बघायला मिळाली होती. आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये गर्भगृहामध्ये जाऊयात. तत्पूर्वी या मंदिराचा सभामंडप बघूया आणि मग आपण गर्भगृह आणि अंतराळ बघूयात. आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत किंवा ज्याला प्रवेश मंडप म्हटलं जातं. या प्रवेश मंडपामध्ये चारी बाजूनी अशा अनेक देवड्या केलेल्या आपल्याला दिसतात. या देवड्यांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, जे आपल्याला आता असं दिसतं आहे. या देवड्यांमध्ये सध्या कुठल्या मूर्ती नाहीयेत, पण सगळ्या बाजूनी अशा देवड्या किंवा देवपुष्टकं ज्याला म्हटलं जातं, हिंदीमध्ये ज्याला आलय म्हटलं जातं, अशा अनेक ठिकाणी केलेल्या आहेत. आता या मंदिराला अनेक स्तंभ आहेत. मंदिराच्या सभामंडपाला अनेक स्तंभ आहेत. त्यातला एक स्तंभ मी तुम्हाला दाखवतो आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला बाकी स्तंभांची कल्पना येईल. आता या सभामंडपाला आतमधल्या बाजूला जर बघितलं तर तुम्ही इथे एक खांब आहे, तिथे एक खांब आहे, त्याच्या मागे दोन आहेत. म्हणजे या बाजूला उजव्या बाजूला 4 खांब आहेत आणि तसंच डाव्या बाजूला बघितलं तर डाव्या बाजूला सुद्धा 4 खांब किंवा स्तंभ आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यातला एक स्तंभ मी आता तुम्हाला खालपासून वरपर्यंत दाखवतो. खालच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता याला तैल रंग दिलेला आहे, पण बाहेरचे जे खांब आहेत, मधल्या 4 खांबांनाच फक्त रंग दिलाय. बाहेरचे जे 4 खांब आहेत त्यांना रंग दिलेला नाही, पण तिथे अंधार आहे म्हणून मी तुम्हाला रंग दिलेला खांबच दाखवतो आहे. खाली सुंदर चौकोन आहे, त्याच्यावरती असलेलं नक्षीकाम, हे विविध आकार केलेले आहेत. सगळे खांब बाकीच्या मंदिरांप्रमाणेच सगळे खांब अगदी समान आकाराचे, समान उंचीचे आणि सेम टू सेम दिसणारे सगळे खांब आहेत. या ठिकाणी सुंदर गोलाई केलेली आपल्याला दिसते. अनेक गोलाईचे भाग इथे केलेले दिसतात. इथे वरती सॉकेट पद्धतीचं बांधकाम असल्यामुळे इथे सांधा आहे, ज्याच्यामध्ये कुठलंही सिमेंट, चुना किंवा शिस काही न घालता ड्राय जॉईंट ज्याला म्हटलं जातं तसा इथे आपल्याला बघायला मिळतो. खालच्या दगडाला एक असा गोलाकार खड्डा असतो आणि वरच्या दगडाला एक गोलाकार प्रोजेक्शन केलेलं असतं आणि खालच्या खड्ड्यामध्ये तो वरचं प्रोजेक्शन अडकवलं जातं. काही ठिकाणी दोन्ही ठिकाणी खड्डे करून मध्ये लोखंडाच्या कांबी अडकवल्या जातात. अशा पद्धतीचं जे बांधकाम असतं त्याला ड्राय जॉईंट म्हणतात. तसा ड्राय जॉईंट इथे दिसतो. त्याच्यावरती हे निळ्या रंगाचं जे आपल्याला दिसतंय हे निळं नागदेवतेचं शिल्प आहे. असं प्रत्येक बाजूनी, प्रत्येक खांबाला 4 बाजूनी अशी नागदेवतेची शिल्प केलेली आहेत. फक्त इथे आम्हाला ह्या मंदिरामध्ये एक गोष्ट वेगळी दिसली, जी अन्य मंदिरांमध्ये दिसली नव्हती. बऱ्याचशा मंदिरांमध्ये एकतर यक्ष यक्षिणी या ठिकाणी असतात किंवा नागदेवता सुद्धा बऱ्याच ठिकाणी असतात, पण अन्य मंदिरांमध्ये जे आम्ही या ठिकाणी असलेल्या नागदेवता बघितल्या त्यांचा फणा वरच्या दिशेला असायचा. ह्या मंदिरामध्ये जेवढे नागदेवता केलेले आहेत त्या सगळ्यांचे फणे खालच्या बाजूला आहेत. ही वेगळं काहीतरी वैशिष्ट्य आम्हाला या मंदिरामध्ये बघायला मिळालं. असेच 8 खांब मध्यभागी आहेत आणि सगळे सेम असल्यामुळे मी तुम्हाला फक्त एकच खांब दाखवलेला आहे. अनेक मंदिरांमध्ये सभामंडपामध्ये असलेली रंगशिळा आपण बघितलेली होती. कोपेश्वर मंदिरामधली गोल रंगशिळा आपण बघितलेली, जी जगप्रसिद्ध आहे, स्वर्गमंडपातली तिथली रंगशिळा. अशी रंगशिळा अनेक किंवा जवळपास प्रत्येक मंदिरामध्ये असते. या रंगशिळेवरती बसून परमेश्वराला जी काही गायन सेवा, वादन सेवा, नृत्य सेवा सादर करायची असेल ती या ठिकाणी बसून केली जात असायची, म्हणून याला रंगशिळा नावाचं नाव आहे. या रंगशिळेवरती काही आकार कोरलेले दिसतात, पण हे नंतर कोरलेले दिसतात. या ठिकाणी एक यंत्र कोरलेलं आपल्याला दिसतंय. या यंत्राचं नाव मला माहित नाही, पण एक कुठल्या तरी देवतेचं यंत्र इथे आपल्याला कोरलेलं दिसतं. या सभामंडपातील रंगशिळेच्या वरचं छत जर आपण बघितलं तर त्रिकोणी दगड एकमेकांवरती ठेवून हे बांधकाम केलेलं आहे. ड्राय जॉईंट पद्धतीचं बांधकाम आहे. कुठलंही शिसा, चुना किंवा तांब किंवा कुठलाही धातू या जॉईंटसाठी वापरलेला नाहीये, बांधकामासाठी वापरलेलं नाहीये. मध्यभागी आपल्याला सुंदर कोरीव काम सुद्धा इथे बघायला मिळतं. आता आपण मंदिराचा सभामंडप बघितला. सभामंडपातून आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करतो आहोत किंवा ह्याला आपण प्रवेश मंडप म्हणू शकतो. मध्ये एक अंतराळासारखी वाट आहे आणि आतमध्ये मुख्य अंतराळ आहे. तत्पूर्वी आतमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला इथल्या समोरच्या बाजूच्या देवड्या सुद्धा दाखवून घेतो. इथे सगळ्या बाजूनी देवड्या केलेल्या आहेत. इथे या सभामंडपामध्ये अनेक देवड्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं.
आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव शंभो. दर्शको, आमचं आणि तुमचं सगळ्यांचं महाभाग्य म्हणून आम्ही इथे शूटिंग करत असतानाच काही वेळ झाल्यानंतर आम्हाला इथले पुजारी गुरु भेटले. दळवी गुरुजी आम्हाला इथे भेटले. त्यांनी आम्हाला गर्भगृह उघडून दिलं आणि आतमध्ये येऊन आम्ही महादेवाचं दर्शन घेऊ शकलो. आणि आपलं भाग्य, तुमचंही भाग्य असल्यामुळे तुम्हालाही हे दर्शन आम्ही जवळून घडवू शकत आहोत. तुम्ही मनसोक्तपणे इथल्या महादेवाचं दर्शन या ठिकाणी घेऊ शकता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. आता आपण जो प्रवेश मंडप किंवा सभा मंडप बघितला तो संपूर्ण दगडी बांधकाम आहे. ते प्राचीन बांधकाम आहे, म्हणजे 10व्या किंवा 11व्या शतकामधलं बांधकाम आहे ते. कारण आपल्याला दगडी बांधकामावरून स्पष्ट लक्षात येतं. आतमधलं जे, त्याच्या आतमधलं हे मधलं जे बांधकाम आहे किंवा हे आत्ता आपण जे अंतराळ बघत आहोत किंवा हे जे मुख्य गर्भगृह आहे हे सगळं चुन्यामध्ये केलेलं बांधकाम आहे. आणि हे चुना आणि विटांमध्ये केलेलं बांधकाम 18व्या शतकामध्ये म्हणजे पेशव्यांच्या कालावधीमध्ये केलेलं बांधकाम आहे. हे आपल्याला इथल्या मंदिराच्या बांधणीवरूनच बघितल्या स्पष्टपणे समजतं. आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊयात आणि बाहेरच्या बाजूने एक फेरफटका मारून बाहेरनं काय काय बघायला मिळते ते बघूयात. अजून आपल्याला इथली कुंती मातेची आणि पांडवांची मंदिरं बघायची राहिलेली आहेत, ती सुद्धा आपण बाहेर जाऊन बघूयात. बाहेर जाता जाता झटकन दिसलं म्हणून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सुंदर नक्षीकाम दगडामध्ये केलेलं आहे. आता त्याला तैलरंग दिलेला आहे, पण सुंदर नक्षीकाम या स्तंभावरती केलेलं आपल्याला दिसतं. आता हे प्राचीनकालीन मंदिर असल्यामुळे किंवा मराठा कालामध्ये इथे तटबंदी बांधण्यात आलेली आहे. त्याच्या खालीच आम्हाला हे सुंदर शिल्प दिसलं, धनुष्यबाण हातामध्ये घेतलेलं. अर्थात त्याची तोडफोड खूप मुघलांनी केलेली असल्यामुळे नीट काय आहे ते पण समजत नाही, पण हे धनुष्य हातामध्ये घेतलेलं शिल्प आम्हाला इथे बघायला मिळालं. त्याच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथं विटकामामध्ये, विट आणि चुनामध्ये केलेलं बांधकाम आपल्याला तटबंदीचं दिसतं. या तटबंदीवर सुद्धा अशा प्रकारची अनेक शिल्प केलेली दिसतात. आता ह्या शिल्पाकडे जरासा नीटसं बघा. या हातामध्ये मुदगल घेतलेलं दिसतं आपल्याला. त्याच्या वरच्या हातामध्ये तलवार आहे. त्या वरच्या हातामध्ये काय होतं ते तुटलेलं आहे. आणि या हातामध्ये रिंगण आपल्याला घेतलेलं दिसतं. म्हणजे शस्त्रास्त्र घेतलेली शिल्प आपल्याला या तटबंदीच्या भिंतीवरती केलेली दिसतात. ही सगळी मंदिराची तटबंदी आहे. या तटबंदीवरती जाण्यासाठी एक जिना केलेला आहे, ज्या जिन्याने आपण वरती तटबंदीवर सुद्धा जाऊ शकतो. मी नेहमी जी विनंती करत असतो, जे लोकांनी इथे आल्यानंतर अशा पुरातन वास्तूंमध्ये आल्यानंतर करायला नाही पाहिजे ते या ठिकाणी केलेलं दिसतंय. आपापली नावं इथे लिहिलेली दिसतात. अतिशय घाण केलेली आहे इथे येणाऱ्या लोकांनी, जी केली नाही पाहिजे. तुम्हाला जर असं कोणी करताना दिसलं तर कृपया त्यांना थांबवत जा. तटबंदीवर असलेलं हे दुसरं शिल्प आहे. अशीच शिल्प प्रत्येक खांबावरती मध्यभागी केलेली आहेत. इथे एक वेगळ्याच प्रकारचं शिल्प आपल्याला काहीतरी दिसतंय. खालून एका व्यक्तीने एक मोठा दगड किंवा भिंत उचललेली आहे आणि त्याच्यावरती 3 जण बसलेले आहेत. त्याचे मुखडे तुटलेले आहेत. एका हातामध्ये इथे तलवार दिसते आहे. या बाजूला स्त्री दिसते आहे. या बाजूला कदाचित पंडित असेल किंवा ही पण स्त्री असेल. हे शिल्प अर्धवट ह्याच्यामध्ये असल्यामुळे, अवस्थेमध्ये असल्यामुळे समजत नाही कशाचं, पण हे सुंदर शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. या बाजूला सुद्धा, या खांबावरती सुद्धा एक सुंदर शिल्प आहे. या ठिकाणी या खांबावरती वराहचं एक शिल्प आहे आणि वरती असलेला विष्णू असावा कदाचित. नीटचं कळत नाही कारण त्याची जीर्ण झालेली आहे शिल्प, पण इथे वराह मात्र क्लिअरली ओळखू येतोय. आता पुढच्या खांबावरती आपल्याला जे शिल्प दिसतंय त्याला 5 मुख आहेत. बहुतेक पंचमुखी हनुमान असावा. नीटचं कळत नाही, जीर्ण झालेलं शिल्प आहे. पण अशी अनेक प्रकारची शिल्प इथल्या प्रत्येक खांबावरती केलेली आपल्याला दिसतात. त्याच्या पुढच्या खांबावरती आपल्याला आभासी शिल्प केलेलं दिसतं. या शिल्पाला 3 पाय आहेत बघा आणि वरती अनेक हात केलेले आहेत. मुखडा मुघलांनी तोडलेला आहे किंवा मुखवटा जो आहे तो मुघलांनी तोडलेला आहे. याला आभासी शिल्प म्हणतात. आता तुटलेलं असल्यामुळे नीट काय आहे ते समजत नाहीये. इथे मध्यभागी सुद्धा इथे एक शिल्प आहे आणि ह्या बाजूनी इथे जर बघितलं तर नदीकडे उतरायला इथून वाट केलेली आहे. समोर असलेली करा नदी.
आता मी तटबंदीच्या आतल्या बाजूला आलेलो आहे. तटबंदीमध्ये अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे. संपूर्ण विटा आणि चुनखडीमध्ये केलेलं बांधकाम आहे. हल्लीच्या कालावधीमध्ये खाली शहावादी फरशा सुद्धा घातलेल्या आहेत. आता आपण तटबंदीवर जाऊन बघूया वरनं कसं दृश्य दिसतं. तटबंदीवर जाण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या केलेल्या आहेत. या पायऱ्यांवरून आपल्याला वरती तटबंदीवर जाता येतं. आता आम्ही मंदिराच्या तटबंदीवरती आलेलो आहोत. तटबंदी अशी या प्रकारे तटबंदी आहे आणि इकडून तिथपर्यंत त्या कोपऱ्यापर्यंत तटबंदी मंदिराला केलेली आहे. हे मुख्य मंदिर, मंदिराचा सभामंडप इथे आपण बघितला आणि इथे असलेलं मुख्य मंदिराचं गर्भगृह आणि त्याच्यावर नंतर बांधण्यात आलेला शिखर आपण बघितलं. हे खाली जे आपल्याला दिसतंय हे गणपतीचं मंदिर आहे आणि हे कुंती मातेचं मंदिर इथे आपल्याला बघायला मिळतं. आता आपण या मंदिर परिसरामध्ये जी छोटी छोटी मंदिर आहेत, कुंतीचं मंदिर, पांडवांची मंदिरं आणि इथे गया गणेश नावाचं मंदिर आहे, ती छोटी छोटी मंदिरं पटापट बघूयात. मुख्य मंदिराच्या उजव्या हाताला गणेश गया महागणपतीचं मंदिर आहे, जे आता आपल्याला समोर दिसत आहे. दगडी बांधकाम आहे. आपण आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊयात. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम गं गणपतये नमः. गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम गं गणपतये नमः. गणपतीच्या मूर्तीच्या शेजारीच आपल्याला विष्णूची 18 पदं या ठिकाणी बघायला मिळतात. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अनेक धामांचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं. ही विष्णूची 18 पदं इथे आहेत. गणपतीच्या मंदिराच्या बाहेरच उजव्या हाताला आपल्याला तुळशी वृंदावन दिसतं. हे तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूलाच आपल्याला कुंती मातेचं मंदिर इथे मागच्या बाजूला बघायला मिळतं. जगामध्ये किंवा भारतामध्ये खूप कमी ठिकाणी आपल्याला अशी कुंती मातेची मंदिरं बघायला मिळतात. मोजक्याच असलेल्या कुंती मातेच्या मंदिरांपैकी हे एक कुंती मातेचं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन कुंती मातेचं दर्शन घेऊयात. आता ह्या कुंती मातेच्या मंदिरामध्ये कुंती मातेची मूर्ती नाहीये. कुंती मातेच्या मंदिराच्या ऐवजी इथे एक स्तंभ बनवलेला आहे. जसा आपण धोमच्या नरसिंह मंदिरामध्ये शक्तिस्तंभ बघितलेला होता, तसा स्तंभ ह्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्यालाच कुंती माता असं म्हटलं जातं. याच स्तंभाचं कुंती माता म्हणून सगळे भाविक दर्शन घेतात. आता मी तुम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूला येऊन मंदिराचं गर्भगृहाची मागची बाजू आणि इथलं असलेलं 18व्या शतकात बांधण्यात आलेलं शिखर दाखवतो आहे. हे चुना आणि विटकामामध्ये केलेलं भूमीच्या पद्धतीचं शिखर आहे. या शिखरावरती सुद्धा अनेक शिल्प कोरलेली आहेत. हे सगळं सुंदर शिल्पकाम जे आहे हे चुन्यामध्ये आणि विटकामामध्ये केलेलं आहे. अतिशय सुंदर असं शिखर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि ह्या बाजूला जी आहेत ही पांडवांची मंदिरं आहेत. ही आपण आता इथे जाऊन बघूयात. आता या मंदिराच्या प्रांगणामध्ये असं सांगितलं जातं की पांडवांपैकी 4 बांधवांची किंवा 4 बंधूंची मंदिरं या ठिकाणी आहेत. पण मुख्य प्रांगणामध्ये आता 3च मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. मंदिराच्या प्रांगणाच्या बाहेर आपल्याला एक मंदिर दिसतंय, जे आता आपल्याला स्क्रीनवर इथे समोर दिसतंय. हे एक मंदिर आहे. कदाचित हे नकुलचं मंदिर असावं आणि मंदिराच्या प्रांगणामध्ये 3 मंदिरं आहेत. ती आता आपण समोर जाऊन बघूयात. आता आपण जे बघत आहोत स्क्रीनवरती हे धर्मराज युधिष्ठिराचं मंदिर आहे. या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिर अशी पाटी सुद्धा लिहिलेली आहे. आतमध्ये एक शिवलिंग केलेलं आहे. आता आपल्याला जे स्क्रीनवर दिसतंय युधिष्ठिराच्या मंदिराच्या शेजारीच असलेलं महाबली भीमाचं मंदिर आपण बघत आहोत. इथे वरती पाटी सुद्धा लिहिलेली आहे महाबली भीम आणि इथे सुद्धा आतमध्ये एक महादेवाची पिंड आहे, जी तुम्हाला थोडंसं फोकस करून मी दाखवतो. ही महादेवाची पिंड आहे. हे आता आपण महाबली भीमाचं मंदिर बघितलं. त्याच्या शेजारीच इथे सहदेवाचं मंदिर आहे आणि या सहदेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा आतमध्ये एक महादेवाची पिंड आहे, जी आता मी तुम्हाला आतमध्ये जवळ जाऊन दाखवतो. मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्या आल्या उजव्या हाताला आपल्याला ही 3 मंदिरं बघायला मिळतात. सहदेव, भीम आणि युधिष्ठिर यांची मंदिरं आहेत. आणि थोड्या वेळापूर्वीच मी मंदिराच्या बाहेर असलेलं नकुलाचं मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवलेलं होतं. दर्शक हो, ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत या मंदिराची जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली ती माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जे काही समजलं आणि मला जसं प्रस्तुत करता आलं तशी माहिती या मंदिराची मी तुम्हाला दिली. परंतु ह्या मंदिराचीच इथलेच गुरुजी असलेले श्रीयुत दळवी यांनी आम्हाला खूप सुंदर माहिती या मंदिराची दिलेली आहे आणि त्याचंही आम्ही शूटिंग केलेलं आहे. परंतु हा व्हिडिओची लांबी खूप मोठी होईल म्हणून आम्ही गुरुजींनी सांगितलेल्या या मंदिराच्या माहितीसाठी एक वेगळा व्हिडिओ तयार करत आहोत. आमचा पुढचा व्हिडिओ
त्या मंदिराच्या गुरुजींनी सांगितलेल्या माहितीचा असेल तो व्हिडिओ पण नक्की बघा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. तर दर्शक हो, पांडवकालीन असलेलं किंवा पांडवांचं जिथे प्रत्यक्ष वास होता, ज्यांनी इथे विधी केला, असं सुंदर मंदिर जिथे भगवान श्रीकृष्ण सुद्धा आले होते, ब्रह्मऋषी सुद्धा आले होते, असं सुंदर ठिकाण आज आपण बघितलं आणि त्याची खूप सुंदर माहिती घेतली. आपली नेहमीची तुम्हाला विनंती असतेच की जर हे मंदिर आणि आम्ही दाखवलेलं त्याची प्रस्तुतीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट नक्की करा आणि नेहमीची पूजा विनंती करते ती आता पूजा करेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि काही कमेंट्स किंवा तुमच्या काही सजेशन असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर आता अशाच कुठल्या तरी पुढच्या सुंदर मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद.